स्टेज जवळ या. हे मॅच चालू करा, मॅच चालू करा वडमारे साहेब. दोन्ही संघ फायर ब्लेझर्स आणि पॉवर हिटर्स हे दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे ही जी मॅच आहे ती नॉकआउट स्टेजची आहे. जो पण संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीसाठी म्हणजे सेमीफायनल साठी पात्र होईल. तिकडे लेफ्ट साईडला सगळ्यांना विनंती आहे, मागे व्हा थोडं, फिल्डरला अडचण होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या. लाईनच्या आत कोणी येऊ नका. ओव्हरला सुरुवात करतायत कर्णधार महेश वडमारे आणि फलंदाजीसाठी अंकुश. प्रथम बॉल वाईट, 0 बॉल 1 धाव. ते काय होतं पुढचं जास्त भाषण द्यायला लागलो नाही, हे बडबड होते म्हणून मी बोलणं झालं, बडबडानं झालं. तू आता आलाय कुठं घालीन तुझ्या. काय आहे बॉल? वंडी, 1 चेंडू 2 धावा. हा मार, डॅश मार, डॅश मार त्याच्यावर. 1 चेंडू 2 धावा. अविनाश नो बॉल, 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा, 2 अतिरिक्त धावा. 1 चेंडू 3 धावा. महेश वडमारे. दोन चेंडू 4 धावा. ऑर्गनायझर संदेश थोरात आणि अमित टेकणे स्टेज जवळ या. 2 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. उद्याला ट्रान्सफर करू शकतो 2 वाजले. 3 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असा शॉट आणि तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग. उत्तम. 4 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 7 धावा. पॉवर हिटर्स विरुद्ध फायर ब्लेझर्स नॉकआउट सामना. 5 चेंडू 7 धावा. एक ओव्हर 9 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी अंकुश जाधव आणि प्रीतम जाधव यांच्याकडून. एका ओव्हर नंतर 9 धावा. 1 ओव्हर 9 धावा. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत प्रमोद परब. हे काय ठरलं होतं ना शेवटचे 2. आता याच्यानंतर एकच खेळवा माझ्या मते. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत प्रमोद परब. 1 ओव्हर 9 धावा. प्रीतम जाधव धावबाद. 1 ओव्हर 1 बॉल 9 धावा. पुढील फलंदाज सुमित कांबळे. दोन चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, खेळपट्टीवर कोणी येऊ नये. रेषेच्या आत कोणी उभा राहू नका. फिल्डरला अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. नॉट आउट आहे रे. काय आउट आहे. लागलाय बॉल. 3 चेंडू 11 धावा.
दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू, धाव संख्या आहे 11. तीन चेंडू, नो बॉल आहे. बॉल झाले ना. 3 चेंडू 13 धावा. घाबरला राणे, घाबरला राणे. 4 चेंडू 14 धावा. सगळं धरलं. 5 चेंडू 15 धावा. दुसरी ओव्हर, शेवटचा बॉल. धाव संख्या आहे 15. कॅमेरा ऑन आहे. शेवटचा चेंडू प्रमोद परब यांच्या ओव्हरचा. अरे बाबा, 5 चेंडू 2 ओव्हर 15 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सुमित कांबळे, अंकुश जाधव यांच्याकडून. चांगली साजेदारी होताना 2 ओव्हर नंतर धाव संख्या आहे 15. एक बाद 15 रन. क्षेत्ररक्षणात बदल आणि गोलंदाजीसाठी येत आहेत अक्षय कवे. सर्वांना विनंती आहे, खेळाचा स्पीड वाढवा. आपल्याला अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. कृपया फलंदाजांना पण विनंती आहे, क्रीज सोडू नका. तिसरी ओव्हर घेऊन येते अक्षय कवे. बाजूला व्हा, क्षेत्ररक्षणासाठी गडबड नको. अंपायर पाठी नाही, साईडला आहे श्रावण शेठ. एक चेंडू 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा झालेले, एक चेंडू डॉट बॉल. मी आता बोलतोय माझ्या तोंडातून, कशाला आता दुसऱ्याचे. हळू हळू हळू, बॅट नका वाजवू. इथे जवळ जवळ स्टंप आहे, बाजूला माणसं आहे, गडबड करू नका. दुसऱ्या चेंडूवर सुंदर असा त्रिफळा उडवला आहे सुमित कांबळे यांचा अक्षय कवे यांनी. 2 चेंडू 15 धावा. पॉवर हिटर्स विरुद्ध फायर ब्लेझर्स. रॉयल शमशेर, रॉयल शमशेर ही कुठली टीम आहे? रॉयल स्मॅशर रे बाबा, रॉयल स्मॅशर. 3 चेंडू 15 धावा. फलंदाजीसाठी प्रशांत कानडे. ए तिथे नका रे मस्ती करू यार, हे चुकीचं आहे. असं नका करू, खेळू द्या ना. कृपया कोणी मस्ती करू नका, खेळू दे फिल्डरला. 3 चेंडू 15 धावा. मनाय मनाय, सगळं मनाय. इकडे खेळाकडे कॉन्सन्ट्रेट करा, सगळं मनाय. सुंदर असं यष्टी रक्षण. 4 चेंडू 15 धावा. हे नीचे से हटल, पाणी ले. 4 चेंडू 15 धावा. पुढील सामना रॉयल स्मॅशर्स विरुद्ध रॅपिड रनर. पुढील सामना रॉयल स्मॅशर विरुद्ध रॅपिड रनर. ही पहिली बॅट. या इनिंगच्या या शेवटानंतर पुढच्या सामन्याचा टॉस उडवून घ्यायचा आहे. बॉल किती झाले? 4 बॉल 15 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी ओव्हर. 4 डॉट बॉल केलेले आहेत. फलंदाज संतोष थोरात.
5व्या चेंडूवर एक धाव घेण्यात आले, यशस्वी झालेले आहेत संतोष थोरात. धावफलक आहे 16. धावफलक 16. शेवटचा चेंडू 3ऱ्या ओव्हरचा. तीन ओव्हर नंतर धावसंख्या आहे 17. 2 बाद. 2 ना 3 3 बाद 17. 3 ओव्हर झालेले आहेत. 3 ओव्हर झालेले आहेत. धावसंख्या 17. अतिशय उत्कृष्ट अशी ओव्हर टाकलेली आहे अक्षय कवे यांनी. फक्त 2 रन दिलेले आहेत. 17 धावा. 17 धावा 3 ओव्हर. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत अमोल राणे. शेवटची ओव्हर घेऊन येते अमोल राणे. ही अशी ही जोडी बघायला मिळाली. श्रावण आणि गणेशची जुनी जोडी आहे ती. त्यांनी बरोबर स्टंपला मारला की श्रावणला. हे आता आपल्याला शोधावं लागेल. नो बॉल आहे. 0 बॉल. 3 ओव्हर 19 धावा. उत्कृष्ट असा फटका. उत्कृष्ट असा फटका संतोष थोरात. संतोष थोरात. एक चेंडू 20 धावा. ठीक आहे. एक धाव घेतलेली आहे. एक धाव घेतलेली आहे. खाली आल्यावर रन आहेत रे. खाली आल्यावर रन आहेत. अडकल्यावर वंडी आहे. 2 चेंडू 21 धावा. व्हाईट बॉल. 2 चेंडू 22 धावा. 2 चेंडू 22 धावा. 3 चेंडू 23 धावा. एक साईडला सगळ्यांनी जरा बाहेर या. बाहेर या. लेफ्ट साईडला इकडे बाहेर. 2 मिनिटं थांबव रे. 2 मिनिटं थांबव. इकडे काय त्याला खेळू द्या. फिल्डिंग करू द्या माणसाला. 3 चेंडू धावा किती? 3 चेंडू 23 धावा. 4 चेंडू 24 धावा. झालं ना, सांगितलं ना रे. आता ह्याच्यानंतर उडवतो. थांब जरा. 4 चेंडू. शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत. अतिशय उत्तम प्रकारे फायर ब्लेझर्स या संघाने 24 धावा धावफलकावर लावले आहेत. पाच चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू. आता मी उचलून ठेवू. हे असा रन नाही. अरे लावला रे तिकडे. हे कसला रन. हा कसला रन आहे. हा कसला रन आहे. असं पळत राहणार. 2 अशा 2 दिले. किती राहिले? 2 थ्रो वर मारायचं आहे. थ्रो वर मारायचं. अंपायर पंचांचा निर्णय अंतिम राहील. जो नियम त्यांच्यासाठी आहे तोच नियम तुमच्यासाठी राहील. तुम्ही पण अशा प्रकारची धाव घेऊ शकता. आणि आपल्या या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर फायर ब्लेझर्स या संघामार्फत करण्यात आलेला आहे. शेवटच्या बॉलवर 2 रन धावसंख्या घेतल्याने 4 ओव्हर नंतर त्यांची धावसंख्या 27 रन आलेली आहे. आणि विजयासाठी
पॉवर हिटर संघाला 28 धावांची गरज आहे. पॉवर हिटर संघाला 28 धावांची गरज. पुढील रॅपिड रनर्स वर्सेस रॉयल स्मॅशरचा टॉस करून घ्या पटकन. रॉयल स्मॅशर्स विरुद्ध रॅपिड रनर यांचा सामना, यांचा टॉस करून घ्यावा. पॉवर हिटर्स विरुद्ध फ्लायर ब्लेझर्स असा हा सामना. विजयासाठी 28 धावांची गरज. रॉयल स्मॅशर विरुद्ध रॅपिड रनर्स. टॉस विन रॉयल स्मॅशर यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. राजनचा रनर ओंकार आहे. राजन यांना थोडी दुखापत झाल्या कारणाने त्यांना रनर देण्यात येत आहे. सर्व इकडे डाव्या साईडला जे कोणी उभे आहेत सगळ्यांना विनंती आहे, बाहेर या, रेषेच्या बाहेर जावा. कोणी तिथे जवळ उभा राहू नका, नाही तर समोर जावा. तिकडे इथे कोणी उभा राहू नका. खेळायचं आपल्याला, अजून 4 सामने खेळायचे. टाइमपास करू नका कोणी, सगळ्यांना विनंती आहे. सत्तावीस धावांची गरज पॉवर हिटर्स या संघाला. अतिशय अटीतटीचा नॉकआउट हा सामना. अठ्ठावीस मारायचे. 28 टार्गेट आहे. 28 टार्गेट आहे. फलंदाजीसाठी श्रावण खैरे, महेश श्रावण खैरे आणि ओमकार हे आलेले आहेत. हे मी काय बोलतो, बघ जरा कमी होत असले तर आजचे काय सामने लय झालाय वेळ. माहिती का तो 9 वाजता फायनल संपली पाहिजे कारण साऊंड पण आपण 5ला घे ना. 5ला कर. जाऊ दे सोड. युवराज कुराडे खेळपट्टीच्या मागे या.
सगळ्यांना विनंती आहे, कोणी खेळपट्टीच्या आतमध्ये खेळाडूं व्यतिरिक्त जाऊ नका. एक चेंडू, पहिल्या चेंडूवर धावबाद झालेला आहे ओमकार. राजन ओके, राजन हा, अच्छा राजन रनआउट झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन आहे संतोष थोरात. फलंदाजीसाठी प्रमोद परब. चांगला असा फटका, पण बॉल विकेट किपरच्या हातात. 2 चेंडू 0 धावा. दोन चेंडू 0 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संतोष थोरात. आणि बॉल हा आकाशाला स्पर्श करून आला, असा गगनचुंबी षटकार प्रमोद परब यांनी मारला होता. 3 चेंडू 0 धावा. फलंदाजीसाठी श्रावण खैरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमोल राणे. सुंदर असा एक धाव. 4 धाव चेंडूनंतर 1 धाव करण्यात श्रावण खैरे यांना यश आलेलं आहे. चौथा चेंडू घेऊन संतोष थोरात. समोर अमोल राणे. उत्कृष्ट असा फटका, उत्कृष्ट असा फटका, उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. आणि 5 चेंडूनंतर 5 चेंडू, पंचांशी वाद घालू नये. हा बरोबर आहे. अरे असं इथं काय बोलणार. 5 चेंडू 2 धावा. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. अपना माईक वर जात यार तुम्ही लोक, यार असं नीचगिरी करू नका यार. तो तिथं भलतू करतोय, तू करतोय, हे करतोय ना. हॅलो द्या ना. अतिशय यशस्वी ही ओव्हर. संतोष थोरात यांनी त्यांच्या एका ओव्हर मध्ये 3 विकेट्स घेऊन 2 धावा दिलेल्या आहेत. प्रथम ओव्हर 2 धावा 3 बाद. विजयासाठी 26 धावांची गरज. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत सुमित कांबळे. टॉप 10 फेथ फाउंडेशन पुरस्कृत. तसेच सुधीर भाऊ खातू यांच्या विशेष सहकार्याने श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग चालू आहे. क्षेत्ररक्षणात बदल. संघाला विनंती आहे गेमची स्पीड थोडी वाढवावी. आपल्याला अजून काही सामने खेळायचे आहेत. सुंदर अशी ओव्हर करून संतोष थोरात 1 ओव्हर 2 बाद 3 बाद 2 धाव संख्या. ट्रॉफीला काही इजा होता कामा नये. त्या ट्रॉफीसाठीच आपण खेळत आहोत. बॉल तुमच्याकडून जातोय काय. अरे जरा असू दे, ते नाही राहिलं. राजीनामा द्यायचा तो हे प्रोसेस मध्ये. तू बनतो का. बोलतात सगळे बोलतात. ते काय आज नवीन आहे काय. सॉरी बोला. ते तसं त्याला आवडलं, ऐकल्याशिवाय आवडत नाही. सिंगल डिक्लेअर 1 धाव. अरे मेले. अरे गपरे श्रावण. 3 धावा. उत्कृष्ट अशी 1 धाव. 3 चेंडू 4 धावा. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. चार चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. नो बॉल. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 11 धावा. अतिशय उत्कृष्ट असा चौकार. विजयासाठी अजून 15 धावांची गरज. दुसरी ओव्हर चालू आहे.
हा. 5 चेंडू 11 धावा विजयासाठी 17 धावांची गरज 1 टू गो. कोण आले 5 चेंडू 12 धावा विजयासाठी 16 धावांची गरज 1 टू गो. दोन ओव्हर नंतर धावसंख्या आहे 13 धावा विजयासाठी 2 ओव्हर मध्ये 15 धावांची गरज. आज काहीतरी घेऊन आला असतं तर किती चांगलं झालं असतं. बोलायचं ना तू. अरे तुला कळलं पाहिजे ना पोरं आमच्याकडे माहिती आहे ना तुला आम्ही कसे येते. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत अंकुश जाधव. समोर फलंदाज अक्षय कवे. विजयासाठी 15 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. अतिशय उत्कृष्ट असा स्पिन त्यांना गवसला आहे. 11 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. एक चेंडू 14 धावा. दोन चेंडू 14 धावा. तीन चेंडू 15 धावा. तीन चेंडू 15 धावा. तीन चेंडू 16 धावा. तीन चेंडू 16 धावा. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. तीन चेंडू 16 धावा. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा सामना नॉकआउट गेम. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये एंटर होईल. 4 चेंडू नंतर 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. विजयासाठी 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चांगला चौकार वाचवला आहे प्रशांत कानडे यांनी. 5 चेंडू 18 धावा विजयासाठी 10 धावांची आवश्यकता 7 चेंडू मध्ये. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये संघाला विजयासाठी 9 धावांची गरज आहे. धाव फलक आहे 19 धावा 3 ओव्हर. शेवटची ओव्हर. शेवटच्या 6 बॉलवर संघाला 9 धावांची गरज. अमोल राणे आणि अक्षय कवे यांच्या द्वारे अतिशय उत्कृष्ट अशी भागीदारी. संघाला विनंती आहे. संघाला विनंती आहे गेम चालू करा. एवढा वेळ थांबू नका. आता तुला देतो आउट. सगळ्यांनी बाहेर जावा. ग्राउंडवर कोणी बाहेरचा खेळाडू उभा राहणार नाही. बाहेर जावा. बाहेर जा. लाईनीच्या बाहेर या. अरे नका ना काय चर्चा करू नका. अरे बाहेर या. बाहेर या. खेळपट्टीच्या बाहेर या. इतर कुठल्याही टीमच्या बोलांनी बोलू नका. हे प्रशांत शेवटच्या 6 चेंडूंवरती 9 धावांची गरज. अतिशय अतिटतीचा सामना. हा नॉकआउट गेम आहे. जो संघ विजयी होईल तो सामन्यामध्ये खेळण्यात तो डायरेक्टली सेमीफायनल मध्ये एंटर होईल. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. प्रीतम जाधव
विरुद्ध अमोल राणे, फायर ब्लेझर्स विरुद्ध पॉवर हिटर्स. अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट. नो बॉल, नो बॉल, नो बॉल, नो बॉल. अरे एवढं नाही करायचं. 7 धावांची गरज शेवटच्या 6 चेंडूंवर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. काही डाऊट असेल तर रिव्ह्यूची मागणी करू शकता. इतर वाद घालण्याची गरज नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल. शेवटच्या 6 चेंडूंवर 9 धावांची गरज. नाही नाही थांब, हा बॉल नाही मोजला अजून. ते रिव्ह्यू घेतलाय ना त्यांनी. थांब थांब, अजून 6-9 आहे, रिव्ह्यू घेतलाय. थांबा. कोणत्याही संघाच्या खेळाडूने लॅपटॉप कडे जाऊ नये. फक्त पंच जाऊन जो काय ते रिव्ह्यू घेतील आणि निर्णय देतील. कोणत्याही संघाच्या खेळाडूने कम्प्युटर जवळ जाऊ नये, विनंती आहे. कृपया पंचांच्या निर्णयावर तुमचा काही प्रभाव होणार नाही याची जिम्मेदारी घ्यावी. आपले प्लेयर आहेत प्लेयर घरी गेले असतील शहर आम्हाला पाहिजे. अरे तो तर गेलाय सेमीला. शॉट घेऊन काय करतो? शॉट करतो. कुठे आहे तो बाबू? आज ते बाबूच आहे का अजून कोण आहे? अजून कोण आहे सांग, बोलू आपण, चर्चा करू. अरे नाही 10वी घेऊ शकतो. आकाशची पण आहे. आकाशच्या टीम मध्ये मी आहे. 10वीचे. अरे 10वीचे. आमची उद्या घ्या, आम्हाला हरकत नाही. कोणच नाही. मला उद्या खेळू आपण. नाही मग त्या दोन्ही संघाने घ्या ना मग. आम्ही पहिलेच बाहेर गेलेलो आहे. आम्ही असं पण तुम्हाला बाय देऊ शकतो. आम्हाला 1,500 रुपये द्या. बस, आमचा काय विषय नाही. प्लेयरची सोय होईल. आमचा ओनर अतिशय चांगला माणूस आहे. ऍज पर अंपायर रिव्ह्यू इट इज कॉल्ड ॲज अ नो बॉल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. अतिशय पंचांशी वाद घालू नये. पंच हे बाहेरचे आहेत आणि ते अतिशय योग्य निर्णय देत आहेत. पंचांशी वाद घालू नये. आपल्याला अजून याच्यानंतर पुढे खूप सामने खेळायचे बाकी आहेत. तरी त्वरित सामन्याला सुरुवात करावी ही विनंती. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट अशी भागीदारी अक्षय कवे आणि अमोल राणे यांनी केलेली आहे व संघाला 6 चेंडू ते 7 धावांची आता सध्या गरज आहे. गोलंदाज प्रीतम जाधव, फलंदाज अक्षय कवे. 6 बॉल 7 धावांची गरज. पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा त्याच्यावर एक अतिरिक्त रन. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग दोघांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. अतिशय रोमांचक असा सामना सुरू आहे. नॉकआउट स्टेजला याच्यापेक्षा चांगला आपल्याला सामना बघायला भेटणार नसता. अतिशय उत्कृष्ट अशी चोरखेळी अमोल राणे यांच्यातर्फे. एक चेंडू झालेला आहे. 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. शेवटच्या 5 चेंडूंवर 4 धावांची गरज. संघाचा स्कोर 24 धावा झालेला आहे. सगळ्यांना शांततेची विनंती आहे, शांततेची विनंती आहे. आणि हा धाव आणि रनआउट झालेला आहे. अमोल राणे अतिशय उत्तम अशी खेळी करून रनआउट झालेले आहेत. शेवटच्या 4 बॉलवर 4 धावांची गरज. सगळ्यांना मला शांत बसा. माझी कमेंट्री ऐकू द्या. बिन पैशाची कमेंट्री आहे. थोडी लोकांनी ऐकली तर बरं होईल. श्रावण, ओ श्रावण, कावड लेके चलो. अतिशय उत्तम असा सामना चालू आहे. फलंदाजीसाठी बबन उर्फ ज्योतिबा मनगुतकर आलेले आहेत. शेवटच्या 4 चेंडूंवर 4 धावांची गरज. बबनराव, अरे बाबा गण्या बघ ना, कशाला मग माईक वर शिव्या घालू तुला.
सगळ्या खेळाडूंना विनंती आहे दोन्ही संघांना त्यांचा खेळ खेळू द्या. कोणीही इंटरफेअर कोणी कोणाला आपलं मत सांगू नका. 2च बॉल झालेले आहेत. शेवटच्या 4 चेंडूंवर 4 धावांची गरज आहे. अतिशय अटीतटीचा हा सामना सुरू आहे. एकतर्फी दिसणारा हा सामना या क्षणी एवढा रोमांचक झालेला आहे. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज बल्लेबाजीसाठी. बबन 3 चेंडूमध्ये 4 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज. चेजिंग टीमला कंपल्सरी चेज आहे. चेजिंग टीमला कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी चेज आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. शेवटचे 2 चेंडू 3 धावांची गरज. अक्षय कवे चेजिंग टीमला कंपल्सरी चेज आहे. मॅच टाय झाल्यावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. एक चेंडू 2 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी मॅच. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज आणि बबन मनगुतकर स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी प्रीतम जाधव. कोणी बाहेरून कोणी काही सांगू नका. तो फलंदाज म्हणून त्याला ऑप्शन मध्ये घेण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्टरित्या तो स्वतः बल्लेबाजी करू शकतो. कोणी काय सांगू नका. चमट मारू याला. वाईट बॉल आहे. वाईट बॉल होता. वाईट बॉल क्लिअर वाईट बॉल. इकडे खेळ. अतिशय अतिटतीच्या सामन्यामध्ये फायर ब्लेझर्स या संघाचा विजय झालेला आहे. खूप खास अभिनंदन अमोल राणे आणि अक्षय कवे यांनी मॅच शेवटपर्यंत नेली व आपल्याला एक अतिशय चांगला आणि उत्कृष्ट सामना बघायला मिळाला.